इथे पाहतो चांगला फटका, चेंडू जातो सीमारेषे जवळ. शोएब डोंगरे आपण पाहतो याच्या बॅटमधून आलाय एक सुंदर चौकार. मुंबईचा पुढचा चेंडू टॉस केला चेंडूला. इथे क्षेत्ररक्षक साथ मध्ये. इथे आपण पाहतो झेल ड्रॉप झालाय. पहिला विकेट नंतर चौकार. शोएब डोंगरेला माहिती आहे का चेंडू जिथे गेला होता 7 कडे, शोएब डोंगरे समजून गेला होता झेल काय भेटणार नाही. 7 आपण पाहतोय अरे मग झेल होता, कोणत्या प्रकारचं सुफियान तकलीफ झाली नसती. हा जुनीचा क्रिकेट आहे, पूर्वीचा क्रिकेट हा क्रिकेट होता. आता एक झेल खूप महागात पडते. इथे पाहतो सफून कारगिलचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 6. 4 चेंडू 6 धावा. एक चौका जरूर काढला होता नूरने, पण त्यानंतर कमबॅक केला होता जरूर. अफलातून कमबॅक होता. अरुण दादा फक्त हे स्टेबल ठेवा, काही चेंजेस करू नका. विकेट, चौकार, 2 सिंगल, 4 चेंडू आणि 6 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे एक्स्टम्पला चेंडू फाईन झोन मध्ये फिरवला, चेंडू जातोय वट पाकर सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोचली 10 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती, शेवटचा चेंडू असणार. शेवटचा चेंडू बघा. झेल ड्रॉप झाल्यानंतर रोहित शर्माने 264 बनवले होते. इथे पुन्हा एकदा स्लो दिली होती. गती परिवर्तन पाहायला गेलं. सेफ चेंडूचा पाठला जरूर करेल, पण तत्पूर्वी जरूर चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊन पोहोचलाय. रस मिळतील 4. इथे आला चौकार. अफलातून खेळ आपण पाहतोय. शोएब डोंगरे असा खेळाडू आहे, कारण फक्त एक मॅच जर सोडली त्या मॅचला त्याला बॅटिंग भेटली नाही. 31, 37 चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आतापर्यंत. आणि ते पाहिलं गेलं 4 चेंडू आणि 13 धावांवरती खेळतो. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती. तेवीस आणि 37 अशा प्रकारचा खेळ होता. एका मॅचला त्याला बॅटिंग त्याच्यापर्यंत पोहोचलीच नव्हती, कारण 7 आणि खुरवणूक मॅच समाप्त केली होती. सेफ बहुनाची मार्क वरती सेफ. चेंडू होता ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला फिरवला गेला.
एक धाव या ठिकाणी पाहतोय. दरम्यान आम्ही पाहतोय ग्रामपंचायत सदस्य स्पर्धेचे संयोजक मेंबर सद्दामजी कोलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. 3 चौकार आपण पाहिले गेले. पहिल्या ओव्हर मध्ये इथे सेफच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल. इथे ओव्हरपीच चेंडू आहे. इथे क्षेत्ररक्षक जरूर पोहोचला होता वकास. पुन्हा एकदा झुदान. आपण पाहतोय दुसरा झुदान असेल. आरामात झील ड्रॉप केलं जात आहे. शोएबला दुसऱ्यांदा झुदान या ठिकाणी दिलं जात आहे. वाईट चेंडू स्क्वेअर वर एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतोय. तर जरूर मेराज इथे सूर्यफटका बराच काल चेंडू हवेमध्ये जाऊन पोहोचला सीमारेषा पार. रस बेटीचा इथे आला खुराब मजेचा बेहतरीन शॉट. अफलातून हिट षटकार. मैच चालू भाई. इथे कट केला चेंडू शॉर्ट व्हायला गेला. शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक जरूर होता. डायरेक्ट हिट या ठिकाणी झाला जरूर. पण पंच कोणताही प्रकारचा आपण पाहतोय चौथी परिणाम नाही आहे. डायरेक्ट हिट जरूर केला होता. शोएब पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित जाऊन पोहोचलाय. एक धाव दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचली 24. आमचे सहकारी मित्र माझे बंधू योगेश ढोले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जरूर मी सांगू इच्छितो तुला का योगेश असेल अक्षय असेल मला खूप मेहनत असते त्यांची. कारण आंबोली प्रीमियर लीग मध्ये पण योगेश लवकर पोहोचला होता. कारण जेव्हाही मला गरज पोहोचली तिथे वेळेवरती. आजही खऱ्या अर्थाने कोलारे टुर्नामेंट सुरू झाले. काहीसा माझ्या मुले थोडस त्यांनाही प्रॉब्लेम झाला. कारण आज डेट and date. तर नाही ठेवला आपण म्हणून डेट सांगितलं. हा वॉर्निंग देऊ शकतो. आणि मेराज वॉर्निंग दिल्यानंतर वारंवार करत असेल तर विकेट देऊ शकतो. फक्त वॉर्निंग द्या पहिले. हाँ वार्निंग देखिए रख. माइक पण बंद आहे. तर नॉट आउट या ठिकाणी पाहिलं. पंचांचा डिसिजनला 2 षटकांचा खेळ समतोल. 24 धावा धावफलकावरती 12च्या सरासरीने 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अफजल किंग ऑफ द दामत या ठिकाणी उपस्थित झाला. त्याचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. म्हणून तो सांगितलं किंग ऑफ द दामत. आता ठाणा टेनिस क्रिकेट म्हटलं, महाराष्ट्राचा टेनिस क्रिकेट म्हटलं गेलं तर किंग ऑफ द टेनिस क्रिकेट म्हणून केतन म्हात्रेकडे पाहिलं जातं. हा दामतचा किंग.
चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वकास गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. शाकीबभाई नजे आणि त्याचबरोबर आम्ही पाहतोय जमीलभाई नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. या आपण आमच्या सोबत या ठिकाणी जॉईन व्हा, मॅचचा आनंद घ्या. मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवले. इथे पिकअप आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल ड्रॉप. ओसामा आपण पाहिला गेलं. झेल ड्रॉप झाली आणि त्याचबरोबर 3 धावा. जर पहिला चेंडूचा पहिला विकेट सोडून 7चा त्याची आत्महत्या होती का त्या ठिकाणी का पाहतो आपण. असं म्हटलं जातं का रिव्हर्स त्यांनी षटकार जरूर घेतला होता. चांगल्या प्रकारे फटकेबाजी जरूर केली होती पण स्वतः तोल सावरू शकला नाही. हिट विकेट देऊन माघारी परतला. त्यानंतर आपण पाहिलं शोएबने चौकार लगवला. 7 नजरेने त्याचा झेल ड्रॉप केला. आणखीन एक वकासने झेल ड्रॉप केला. आणि इथे पाहतोय तर तुम्ही पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा ओसामा त्या ठिकाणी तैनात. तर बघा आपण पाहतोय आज मेहराज टिवाले यांचा वाढदिवस आहे. मेहराज, बबलूभाई नजे आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या आल्यात लाख 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 शुभेच्छा. जरूर मेहराज टिवाले यांचा आपण केक जरूर आपण थोड्या वेळात त्या ठिकाणी कटिंग करूया. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पोहोचला सीमारेखा पार. रस मिळतील 6. इथे आला षटकार. युवा उद्योजक अभित खोत या ठिकाणी उपस्थित झालेत आणि अभित खोत यांच्या माध्यमातून पण आपण मेहराज टिवाले यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. आमचे एसटी रक्षक फलंदाज संयोजक कमिटी मेंबर अरफत पुंजेकर यांच्या माध्यमातून पण आपण मेहराजला लाख लाख शुभेच्छा देऊया. वाढदिवस तुम जीव हजारो साल. आणि या ठिकाणी मागचा दरवाजा उघडा केला. पॉलीचा डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. झटका झटका आणि झटका. दांडी 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 दांडी. फलंदाज बाद शोएब. फलंदाज बाद झाला. क्रमांक 2. धावसंख्या जाऊन पोहोचली 35. वैयक्तिक 20 धावाकडून माघारी परतला तो शोएब आहे. फुल लेनचा चेंडू होता. मागचा दरवाजा उघडा केला आणि तिथे विकेट प्राप्त केले. अफलातून गोलंदाजी. पहिला चेंडू होती, झेल ड्रॉप झाला. तिथे डॉट होता, नंतर झेल ड्रॉप झाला. 3 धावा आल्या. त्यानंतर 2 सिंगल पाहिले गेले. 5व्या चेंडू होती षटकार. इथे विकेट. 11 धावा देऊन आपण 1 विकेट प्राप्त केलाय तो वकासने आणि तोही महत्वाचा गडीकारण केलाय. यानंतरची मॅच मुसा 11 वर्सेस सौद 11. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी यायचे. मुसा 11 वर्सेस सौद 11. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. तर रेहमान बॅटिंगला रियान आणि गोलंदाजी मार्क वरती रेहमान. इथे आपण पाहतोय चांगला फटका. फटक्याचं रूपांतर 4 धावे आपण या ठिकाणी पाहतोय. खुराम
काल आमचं बोलणं झालं योगेश. खुरम असा फलंदाज आहे, मुख्याच्या शनी नेहमीच चांगली कामगिरी करत असतो आणि DPL त्याची आवडची स्पर्धा आहे. पहिला चेंडू रेहानचा चौकार आपण पाहिला गेला, त्यानंतर खराब चेंडू स्वेर मारा पाहतो रेहानच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्ड 40. दुसरा चेंडू इथे ओरपी चेंडूला उडवला, चेंडूला वाईड स्टॉक आणि कावकोना विजर मध्ये क्षेत्ररक्षक वकास प्रयत्न सुरेख करत होता, त्याच्याही आवाकाच्या बाहेर झेल ड्रॉप होते आणि चेंडू जाऊन पोहोचला आउट ऑफ पार्क. 7 धाब्यांसाठी आला षटकार. धावसंख्या 46 आकड्यावरती तिसरा चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू 11 धावा खर्च केल्यात रेहमानने. राऊंड विकेट मारा. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू यावर करण्याचा प्रयत्न जरूर होता रेहमानचा, पण इथे ग्लान्स केला चेंडूला डी बॅकवर्ड स्क्वेअर रिजर मध्ये. सिंगल या ठिकाणी येते, सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. बघा चांगल्या प्रकारे याच पद्धतीने जर खेळलात तुम्ही तर जरूर मॅचेस आपल्या पूर्ण होतील. आतापर्यंत आपण पाहतोय 22 मिनिटं झाले. इथे धावबाद करायचा प्रयत्न आणि इथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. जरूर अक्रम टिवाले सोडल्यानंतर खुरम बायनजी क्रिकेट मध्ये अचूक लक्ष. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाईची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर काढा 48 या आकड्यावरती. 4 चेंडू झालेत. रेहमानचा 5वा चेंडू. इथे दांडी 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 गोल. फलंदाज बाद होतोय. स्ट्राइक केला होता, स्ट्राइक रोटेट केलं होतं. रेहमानने अफलातून चेंडू फेकला गेला आणि ह्या 5व्या चेंडू होती रेहमानने कुरमला माघारी धाडलंय. 11 चेंडू आणि 24 धावांची इनिंग साकारून माघारी परतला फलंदाज खुरम. नवीन फलंदाज उसामा. तीन फलंदाज बाद झालेत. रियानसाठी आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला रियान आणि ते स्ट्राईकला उसामा. धावसंख्या 48 या आकड्यावरती. आतापर्यंत षटकामध्ये 13 धावा आलेत. 13 धावा आलेत आणि पाहतो आपण उसामाला पाहतो स्ट्राईकला फलंदाज. शेवटचा चेंडू इनिंगचा शेवटचा चेंडू परासकाल चेंडू हवेमध्ये आणि उसामा ही बहादूर माघारी परतलाय. बॅक टू बॅक विकेट घेतले रेहमानने. इथे विकेट क्रमांक 4 आपण पाहतो उस्मानच्या स्वरूपात. 48 धावा झाल्यात. 49 धावांची गरज असेल. चला लगेच नूर 11 आपण लगेच पवेलियन मध्ये जा आणि आपले फलंदाज पाठवा आणि त्याचबरोबर जुदान 11 वेल घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षक सजवायचं लगेच. आणि यानंतर सौद 11 विपक्ष मुसा 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. सौद 11 वर्सेस मुसा 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे.
DPL 2025 जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचा मनापासून धन्यवाद मानूया. आमचे सर्वांचे लाडके अलिना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एक चांगली सोसायटी, एक चांगलं कन्स्ट्रक्शन्स भक्कम हक्काचं घर तुम्हाला जिथे भेटेल ते म्हणजे अलिना डेव्हलपर्स, अर्थात अलिना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अरबाजी खोत यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सर्स करण्यात आलेले आहेत. त्या स्पर्धेला पहिला क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे ते जलीलभाई नझे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. असगरजी खोत यांच्याकडून जो मंडपचा जो खर्च आहे तो संपूर्ण खर्च असगरजी खोत यांच्या माध्यमातून ज्या संपूर्ण ट्रॉफीज आहेत ते आमचे मुजाहिद खोत साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. सद्दामजी कोलेकर साहेब जे विद्यमान सदस्य त्यांच्याकडून 2 कूलर या स्पर्धेसाठी भेट देण्यात आलेली आहे. सलमानजी भादरकर आणि सात अडाल यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड्रिंक्स आहेत. अक्रमजी टिवाले यांचा मनापासून धन्यवाद, कारण त्यांचा या स्पर्धेसाठी खूप मोठा पाठिंबा आहे, या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. त्याच आयाजी पुंजेकर आणि अफसर बुबेरे यांचे मनापासून धन्यवाद. कमिटी मेंबर असतानाही त्यांनी या स्पर्धेसाठी पाहण्यासाठी मदत त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत. शाकीर मौलाना साहेब असतील, आमचे अजमलजी तांबोली विद्यमान सदस्य, आयाजी पुंजेकर पण विद्यमान सदस्य आहेत. त्याचबरोबर जकी नजे, सलीमभाई नजे, आमचे इम्रानजी खान, त्याचबरोबर बाबूभाई आमचे सनराइज वाले, जाहीर आढाल साहेब, त्याचबरोबर रिहानजी पालटे साहेब यांचं मनापासून धन्यवाद. यांचं खूप मोठं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला, खूप मोठं पाठबळ त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. मॅच ऑन झाले. सेकंड इनिंगला सुरुवात. खुरम गोलंदाजी मार्क वरती, आसिफ पापा स्ट्राईकला होता, नॉन स्ट्राईकला तर नूरबाई पहिल्या चेंडूवरती आली. 49 धावांचा पाठलाग करताना पहिली धाव. तर जलीलभाई नझे यांचे सुपुत्र मंजूर नझे यांचंही खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आमचे सर्व ऑफिशियल्स ज्यांनी पंचांची भूमिका केली, सर्व दामाचे सर्व संघाचे खेळाडू, सर्वांचे सपोर्ट, कारण प्रत्येकाची नावं घेतली दिवस जाईल, पण सर्वांचं मनापासून आपण DPL मध्ये जे जे खेळाडू आहेत, जे जे इथं सहकार्य करतात आम्हाला, काही पंचांच्या भूमिकेत करतात, काही व्हॉलंटियरच्या भूमिकेत करतात, त्यांचं पिच मध्ये बघितलं सकाळ सकाळ पाहिलं गेलं थोडस कोणीतरी कुणाला तर दुर्बुद्धी सुचली होती, पण ते पिच पण व्यवस्थित पार पाडला. आमच्या शोएब असतील, साद असेल, या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आमचे आजचे बर्थडे बॉय आमचे मुझक्कीर सर यांचं मनापासून धन्यवाद. असंच सहकार्य प्रत्येक DPL ला तुमचा असू द्या. धाव घेण्याचे प्रयत्न आणि ते पंचांचा इशारा जरूर आम्ही लक्ष देऊया तिकडे, आणि पंचांनी सांगितलं फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, आणि तिथे आपण पाहतोय आहा मोहे मोहे झेल ड्रॉप केला, शाहिद झेल ड्रॉप केला, डायरेक्ट हिट पण झाला नाही. पहिले जीवदान दिलं कुणाला तर आसिफ पापाला, आणि नूरला लगातार 2दा जीवदान. चेंडू या ठिकाणी पाहायला गेला, मिडॉनला मीट केला, लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, जीवदान दिलं तर फायदा उठवला जाणार. तर जरूर आपण पाहतोय जे सऊद आहे, शाहिद आहे, आमचे सकलेन आहेत, आमचे मेहराज आहेत, खूप यांचं खूप सहकार्य अदनान बाईलांनी सांगितलं DPL व्हावी म्हणून खूप मोठा प्रयत्न यांच्या माध्यमातून केला आणि अदनान बाईला सपोर्ट केला. आयाजी पोंजेकर असतील, आमचे सद्दाम कोलेकर साहेब असतील, अदनान खोत, केब खोत, अरफात पोंजेकर आमचे मित्र, अफसर बुबेरे असतील, सलमान भादरकर, बाशित डोंगरे असतील, राजू अडाल, गुफरान अडाल असेल, अक्रमजी टिवाले, मनान खोत, अंजे फैजल अडाल, उसामा अडाल यांच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहतोय.
तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. विजयासाठी 49 धावांची गरज होती, आता 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू 40 धावा. थोडं फास्ट घ्यायचंय कारण जो वेळ दिला त्या वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं. सौद 11 वर्सेस मुसा 11. चला टॉस साठी प्लीज दोन्ही संघाचे कॅप्टन. मुसा 11 वर्सेस सौद 11. जर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत तर 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. या ज्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहणार नाही त्याला पॅनल्टी दिली जाईल. इथे जोरदार अपील आपण पाहतोय. पॅडवरती चेंडू आदरला. एक धाव आपण पाहिली जाईल. एक बाईची एक धाव. आक्रमक चेंडू होता. तर मुसाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सौद 11 कॅप्टन. चला टॉस साठी माननीय सद्दामजी कोलेकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला आमचे परम मित्र उबेद भाई, आमचे कलमवाले दावत गावचे जावई या पण थोडं व्यासपीठावरती 2 मिनिटांसाठी आपण इकडे यायचे. उबेद भाई, तर मी सद्दामजी कोलेकर साहेबांना विनंती करेल आमचे मित्र उबेद सर दामत गावचे जावई कलमकर आमचे त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. 3 चेंडू झाले. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून 39 धावांची गरज आहे. कॅमेरामॅन प्लीज थोडस इकडे घे. हा ठीक आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता सद्दामजी कोलेकर सर यांच्या शुभ हस्ते आमचे उबेद भाई कलमकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. दामोदगावचे जावई आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेची शुभा बनवली. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 4 चेंडू झाले. 2 धावा खर्च केल्या. 7 सिद्दीकी. धावसंख्या 11. चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख कामगिरी. पुन्हा एकदा आपण पाहतो दबाव होत होता. डॉट चेंडू खेळत होता आसिफ पापा. त्याला माघारी जाळलं. अफलातून कामगिरी 7ची. तर बॅटिंग मध्ये काय 7 करता आलं नाही पण इथे गोलंदाजी मार्क वरती अफलातून कामगिरी केली. 1 लेग बाईची आणि 1 बॅटच्या साहाय्याने अर्थात 1 धाव खर्च केले. 1 विकेट प्राप्त केलाय. तो संख्या जाऊन पोहोचली 11. 38 धावांची गरज. 12 चेंडू 38 धावा. कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. चला फील्ड सजून घ्या. शोएब भाई वेल नका घेऊ. कुरम भाई वेल आपण सर्वांसाठी दिलेला आहे. ऑलरेडी तुमचे 10 मिनिटं झाले. चला लगेच अकीब. रेहान आपण पाहतो आमचे परम मित्र सरफराजजी नजे आमचे जुने खेळाडू सरफराज नजे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर त्यांना पाहून आदनांनी गोलंदाजीला सुरुवात केली होती आणि खऱ्या अर्थानं पाहतो सरफराज एक अफलातून नाव तामत क्रिकेट मधलं. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. वरती चेंडू डिफेन्सच्या कव्हरीचा म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 4 धावा या ठिकाणी घेतल्या जातात. तर या सरपंच सर आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जाईल. एक सिनियर प्लेयर त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं.
अनेक वर्ष दामत क्रिकेट आणि दामत क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करून दामत संघाला कर्जत तालुक्यामध्ये ओळख निर्माण करून देणारे सरपंच नजर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. थोडंसं कॅमेरामॅन आपण कॅप्चर करायचं. रियान एक मिनिट, रियान एक मिनिट. आणि इथं पाहतो आपण अदनानजी खोत या स्पर्धेचे संयोजक यांच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी. ओके चला चालू करा. उसामा होते चांगले क्षेत्ररक्षण. उसामा आमचे परम मित्र अर्थात जनरल नॉलेज बुक इन दामत क्रिकेट आपण पाहतोय मिस्टर उसामा त्या ठिकाणी होते, आमचे मित्र आहेत. आमचे उसामा भाई नेहमीच बोलतात दिन की बात दिन में होती है. उसामा भाई अड़ल आमचे बोलतात दिन की बात दिन में होती है, रात की बात रात में होती है. भाई इतना मत सोचो, हर बात हमेशा अलग होती है. तर काही टेन्शन नाही. उसामा भाई चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. इथे पाहतो चेंडू टॅप केला, चेंडूला उसामा चेंडू खाली येतो, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. मौलाना त्या ठिकाणी तैनात, झेल घेतलं गेलंय. फलंदाज बाद मॅच मध्ये हवा काढून देण्याचा प्रयत्न करा. नूरभाई सारखा फलंदाज माघारी पाठवलाय. रियान भाई यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर शाहिद यांच्या शाहिद आणि सौद या दोघांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक विकेट हॅट्रिकला. अजूनही 32 धावांची गरज 8 चेंडूमध्ये. तो चेंडू जरूर उचललाय पण क्षेत्ररक्षक 7 चेंडू खाली येतो, कोणत्या प्रकारची चुकी नाही. बॅक टू बॅक विकेट, दुसरा विकेट. आणि सौद भाई यांच्याकडून आपण पाहतो पारितोषिक 1000 रुपयाचं, 2000 रुपयाचं. अजून एक विकेट घेतला तर सात चेंडू 32 धावांची गरज. वकास स्ट्राईकला असलेला फलंदाज आसिफ नूर आणि सेफ माघारी परतले. फुलेचा चेंडू कुरंबाई त्या ठिकाणी पोहोचला जरूर. इथे चेंडू परत पोहोचला तो शोएब डोंगरे. एक धाव पूर्ण केली जाते. वकासच्या बॅट मधून सिंगल आली. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 18. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने या धावा आपण पाहिल्या गेल्या. ओव्हर झाली ना, 3 षटकं संपली ना. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 18 विजयासाठी आपण पाहतोय. अजूनही 31 धावांची गरज आहे. 6 चेंडू 31 धावा. बघा डीपीएल मध्ये सर्वात महागडा खेळाडू अफजल अर्थात मैली आणि त्याला काल धुतला शोएब डोंगरेने. आणि मॅन ऑफ द मॅच घेत असताना शोएब डोंगरे त्याला घेऊन आला का दादा हवेमध्ये उडू नको, जमिनीवरती राहा. इथे पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो बघा या ठिकाणी धामीचा.
डायरेक्ट हिट जरूर या ठिकाणी झालं. चांगला थ्रो आपण पाहतो. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती पाहिजे षटकार. ज्या शोएब डोंगरेने काल षटकारांचा पाऊस पाडला होता त्याचप्रमाणे षटकार खेचावे लागतील. इथे आपण पाहतो लगे 23 धावा झाले. जितान 11 लगातार 3 सामने त्यांनी प्राप्त केले होते. विजय प्राप्त केला होता आणि पाठीमध्ये क्षेत्ररक्षण सुरू आहे. वाईट बॉल. शोएब भाई लगातार 3 मॅच जिंकलेत. अरफत भाई हा 4थी मॅच आहे. हा इथे पाहतोय शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पोहोचवलाय पॉइंट मध्ये येणार हा 7 धावांसाठी षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. 19 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 19 धावा. चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी या ठिकाणी शोएब डोंगरेची. इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतो. कमबॅक करणारा चेंडू. शेवटचा चेंडू. जितान 11 लगातार 4 सामने जिंकून आपण पाहतोय टॉप करतो आपल्या या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत टॉपला आहे जितान 11. अफलातून कामगिरी आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच खूप मोठ्या फरकाने पराभूत झाला नूर 11 ला. का त्याचं कारण होतं कारण इथे अफलातून फटकेबाजी. त्याच्या बॅट मधून आपण पाहिले गेले 2 षटकार 1 चौकार आला आणि तो खुरम ठरलाय या मॅचचा हिरो. या खुरम मॅन ऑफ द मॅच साठी लगेच आणि साऊथ 11 आपण फील्ड शोधून घ्या लगेच. चला खुरम बाय आपण मॅन ऑफ द मॅच साठी लगेच या ठिकाणी यायचे. तर खुरमबाई या ठिकाणी आपण पाहतो. उमेदवार यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि आपण पाहतो कोल्ड्रिंक्स असतील. आपण पाहतो आमचे सलमानजी बादरकर सर आणि साद आडाल यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स आणि उडन गरम कंपनी कडून गिफ्ट हॅम्पर असेल. विमल कंपनी कडून गिफ्ट हॅम्पर असेल. तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो या ठिकाणी दिली जाते खुरमबाई. 24 धावांच्या अफलातून इनिंग पॉवर प्ले मध्ये 9 धावा खर्च केल्यात. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यानंतर सात अडाल आणि आमचे बादरकर सर यांच्याकडून आणि उडन गरम कंपनी कडून गिफ्ट हॅम्पर. त्याचबरोबर विमल कंपनी कडून गिफ्ट हॅम्पर. ओके या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेत आम्ही पाहतोय